या ठिकाणी हर्षिलीताई थविल हे बसण्याचं कारण असं आहे का त्यांची दुसरी टर्म आहे, त्यातून अनुभवी आहेत आणि त्यांना न्याय देण्यासाठी आणि जास्तीत जास्त आपल्या ह्या ठिकाणी महिला वर्ग नगरसेवक जास्त आहेत आणि खरं तर त्या महिलांचं जास्ती पाठिंबा असल्यामुळं हर्षिलीताई थविल यांचा मार्ग सुपूर्त झाला आणि ह्या ठिकाणी अप्रभाग क्षेत्र असं 40 वर्षापासून वंचित राहिलेला ही क्षेत्र अशा दोन्ही क्षेत्राची एक गाठ बसल्यामुळं आपल्याकडे महापौर पदाची माळ आपल्या गळ्यात पडली आणि तिच्या कामाचा अनुभव आणि कार्यकर्त्याचा रेटा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिल्यामुळं आपल्याकडे महापौर होणार आणि ग्रामीण एरिया आपल्याकडे शहरी भाग कमी आहे, ग्रामीण असल्यामुळं ग्रामीण एरियाचा विकास चांगला होईल आणि या ठिकाणी हर्षिलीताई थविल सर्वांना चांगल्या प्रकारचा न्याय देतील आणि शिवसेनेची जी ताकद आहे, एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, तुमचे आपले उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, सर्व युतीचे रिपाई लहुजी साहेबांना सर्वांनी सहकार्य केल्यामुळं एवढा सुपथ मार्ग झालेला आहे आणि म्हणून ती महापौर बनलेले आहेत आणि सर्व युतीच्या महापौर आहेत. आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही शिवसेनेचे महापौर म्हणणार नाही का, तर अनेक काही गोष्टीवरती टिपाटिकणी होते म्हणून महायुतीचे उमेदवार आहेत. म्हणून या ठिकाणी हर्षिलीताई थविल या शपथ घेतात आणि जनसागर उसळलेला आहे. अनेक एरियामध्ये इथं उभारण्यासाठी संधी नाही. आमच्या मोहना विभागामधून कमीत कमी 2 ते 2.5 हजार लोक उपस्थित झालेले आहेत त्या ठिकाणी. म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो, मीडियाचं अभिनंदन करतो, संध्यानी साथ दिल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.